श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आपण आज जाणून घेणार आहोत बाजारभाव. सोबतच आज आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम, ज्याचा विषय होता सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान आणि आमंत्रित तज्ज्ञ होते डॉक्टर कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तर शेतकरी बंधूंनो, ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया आजची कृषीवाणी. वाचक स्वर आहे संपदा ढोके यांचा. शेतकरी बंधुभगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज जाणून घेऊया घनजीवामृत वापरण्याचे फायदे याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधुभगिनींनो, घनजीवामृताच्या वापरामुळे पिकांना परिपूर्ण प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होतात. घनजीवामृत वापरामुळे जमिनीतील उपयोगी जीवाणूंची संख्या वाढते. घनजीवामृत एक प्रकारे पीक वाढ संप्रेरक म्हणून काम करते. घरच्या गाईचे शेण वापरल्यामुळे खर्च कमी होऊन पर्यायाने उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते. आपण तयार केलेले घनजीवामृत 1 वर्षापर्यंत वापरावे. घनजीवामृत तयार करताना सावलीत करावे. घनजीवामृत कोरड्या जागेत साठवून ठेवावे. याने जास्तीत जास्त फायदा होईल. तर शेतकरी बंधुभगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेतली घनजीवामृत वापरण्याचे फायदे याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली आजची कृषीवाणी. वाचक स्वर होता संपदा ढोके यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर
1800-1801-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम, ज्याचा विषय होता सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान आणि आमंत्रित तज्ज्ञ होते डॉक्टर कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाच्या जागतिक उत्पादकता आणि राष्ट्रीय उत्पादकता पाहता महाराष्ट्राची उत्पादकता फारच कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राच्या कापूस क्षेत्रापैकी मोठ्या प्रमाणात कोरडवाहू लागवड होते आणि कोरडवाहू शेतकऱ्यासाठी कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी कापूस पिकामध्ये सघन लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या कपाशी लागवडीच्या सघन पद्धतीबद्दल अधिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यास आणि तसेच सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान याविषयी आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्यास स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला. नमस्कार सर. नमस्कार. सर्व शेतकरी बंधूंना सुद्धा नमस्कार. सर, सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना कपाशी पिकामध्ये सघन पद्धत ही नेमकी काय याविषयी माहिती सांगा. बघा, सघन पद्धत म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, फार असं काही कठीण आणि हा शब्दप्रयोग मोठा वाटतो, पण आपल्याकडे कपाशी लागवडमध्ये अंतरामध्ये केलेली सुधारणा म्हणजे सघन पद्धत होय. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे सघन पद्धतीमध्ये, ही कोणत्या भागासाठी उपयुक्त आहे हे समजून घेणे महत्त्वाचं आहे. आता सघन पद्धतीमध्ये आपल्याला काय केलं जातं, ज्या शेतकऱ्यांची जमीन ही हलक्या ते मध्यम प्रकारामध्ये मोडते त्यांच्यासाठी ती सघन पद्धतीने लागवड आपण शिफारस केलेली आहे. ज्यांची जमीन ही भारी प्रकारामध्ये मोडते त्यांनी सघन पद्धतीने कपाशी लागवड करू नये. मुद्दा हा एक झाला. मुद्दा क्रमांक 2, आता सघन पद्धतीमध्ये वाण जे निवडावं लागतात आपल्याला. आता बरेच शेतकरी कपाशी लावत नाही आहेत का, की त्याचं उत्पन्न फार कमी येते. 2, त्याच्यामध्ये तणांचं नियंत्रण करावं लागते. 3, त्याच्यावरती रोगराई आणि किडीचा प्रादुर्भावसुद्धा जास्त आहे. म्हणून त्याच्यासाठी जी सुधारित पद्धत आणलेली आहे कपाशी लागवडीसाठी ती आहे सघन पद्धत. त्याच्यामध्ये अंतर हे 3 फूट बाय अर्धा फूट ठेवलं जातं. मग आता हे अंतर कशाच्या साहाय्याने मेंटेन करायचं वा एवढं परफेक्टली 3 फूट बाय, त्याच्यासाठीचे न्यूमॅटिक प्लांटरसुद्धा बाजारामध्ये आलेले आहेत. किंवा बरेच शेतकऱ्यांनी टोकन यंत्रांमध्ये सुधारणा करूनसुद्धा सघन पद्धतीने कपाशी लागवड करतात. काही शेतकऱ्यांकडे हे दोन्ही उपलब्ध नाही आहे, त्यांनी तिसरा पर्याय म्हणून निवडलेला आहे. ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राला त्यांनी सुधारणा केलेली आहे आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने कपाशी लावतात. म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे 3 फूट आणि 2 झाडातलं अंतर हे 15 सेंटीमीटर. मग आता याचा फायदा काय? याचा फायदा प्रामुख्याने हा झाला की झाडांची संख्या वाढली. जिथे झाडांची संख्या ही 15,000 14,000 होती, ती झाडांची संख्या 29,000पर्यंत जाऊन ठेपली. आता एवढे 29,000 झाडं शेवटपर्यंत राहत नाही, त्याच्यातले झाडं काही मरतात. पण एक जनरली 25,000 जरी झाडं राहिली आणि एका झाडाला कमीत कमी 15 बोंडं जरी लागली, एका बोंडाचं वजन 15 ग्राम, 15 गुणीला 5 म्हणजे एका बोंडाचं वजन 5 ग्राम गुणीला 15 बोंडं, 15×5 75 ग्राम आपल्या एका झाडाचं उत्पन्न येते. गुणीला जर का आपण 25,000 झाडं केले तर ते 18 ते 22 क्विंटलपर्यंत उत्पन्न जाते. पण तेवढं उत्पन्न आपल्या हातात लागत नसतं, कारण की काही पातीगळ होते, काही त्याच्यावरती बोंडसडचा प्रकार येतो. मग असं करून आपल्याला 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न आपल्या हातात राहतं. म्हणजे ॲव्हरेज उत्पन्नापेक्षा जिथे 8 आणि 9 लागायचं तिथे आपलं 12 ते 15 क्विंटल कपाशी आपली जाते. तर हा या सघन पद्धतीतला आणि इतर पद्धतीतला महत्त्वाचा फरक आहे. इथे बोंडांची संख्या कमी आहे
पण झाडांची संख्या जास्त आहे. आजचा आपला पहिला कॉल आलेला आहे, तर आपण तो उचलूया. हॅलो. हॅलो. हो, आम्ही बेळगावरून बोलतो, विजय इंगळे. नमस्कार विजय भाऊ. आकाशवाणी अकोलामध्ये फोन इन कार्यक्रमासाठी आपला फोन लागलेला आहे. तर आज आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान आणि आमंत्रित तज्ज्ञ आहेत कुलदीप देशमुख सर. तर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असेल तर तुम्ही त्यांना आत्ता विचारू शकता. तर ते कपाशीबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती. ते पद्धत कशी आहे? नक्कीच नक्कीच. माझा दुसरा प्रश्न असा होता, कपाशीवर निरनिराळ्या प्रकारचे रोग येतात, तर त्या रोगापासून बरेचसे शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळलेले आहेत. बरोबर. ते शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळलेले शेतकरी आहेत, ते कपाशीकडे कसे वळतील याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. अगदी अगदी. नमस्कार विकास भाऊ. मी कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला व अकोला आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा आपण सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान हे आपण आज घेणार आहोत. तुमचा जो प्रश्न होता की ही पद्धत काय आहे, बघा पद्धत फार अतिशय सोपी आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन ही हलकी ते मध्यम प्रतीची आहे त्यांनीच या पद्धतीचा अवलंब करावा. मग आता या पद्धतीमध्ये केला काय जातं, या पद्धतीमध्ये 2 ओळीतलं अंतर हे 3 फूट आणि 2 झाडातलं अंतर हे अर्धा फूट असं एवढं ठेवलं जातं. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, ज्यांची मध्यम ते भारी प्रकारामध्ये मोडते म्हणजे त्यांनी 3 फूट बाय 1 फूट हे अंतर ठेवावं. आता ज्या शेतकऱ्यांची जमीन ही भारी प्रकारामध्ये मोडते, अगदी काळीची ज्याला म्हणतो आपण ब्लॅक कॉटन सॉईल असा उल्लेख करतो, त्यांनी हे अंतर कमीत कमी 120 सेंटीमीटर म्हणजे 4 फूट बाय 2 फूट किंवा 4 फूट बाय 1 फूट यावरती ठेवावं. सघन पद्धतीमध्ये बेसिक प्रिन्सिपल किंवा त्याला आपण मूळ सूत्र म्हणू, त्याच्यामध्ये जे आहे 3 फूट बाय अर्धा फूट हलक्या जमिनीसाठी आपल्याला त्याची निवड करायची आहे. मग हे लावायचं कसं, त्याच्यामध्ये आपली एक पद्धत आहे की 2 झाडातलं अंतर आपल्याला टोकन यंत्राच्या साहाय्यानं सुद्धा मेंटेन केलं जातं किंवा न्यूमॅटिक प्लांटरच्या साहाय्यानं सुद्धा आपल्याला ह्याची पेरणी करता येते. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की रोगाचं आणि किडीचं नियंत्रण कसं करावं. आता रोग आणि किडी याचं नियंत्रण आपल्याला सुरुवातीपासूनच करावं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपली खोर नांगरणी झालेली पाहिजे, जेणेकरून त्याची चांगली उन्हामध्ये ती जमीन तप्त होईल. तप्त झाल्यानंतर त्याच्यातले अंड आणि कोश जे आहेत, बोंडअळीचे असो किंवा इतर किडींचे असो, ते उन्हाच्या या गरम याच्यामुळं ते मरून जातील. त्यामुळे किडीचं चांगल्या प्रकारे नियोजन होईल. तसेच बुरशीजन्य आजारसुद्धा जे काही असतील किंवा बुरशीजन्य जे रोग आहेत जे कपाशी पिकाला येतात, या खोल नांगरणीमुळे तिथंसुद्धा चांगला आपल्याला त्याला लाभ मिळेल. दुसरी गोष्ट, रोगापासून नियंत्रण करण्यासाठी 1 ट्रॉली शेणखतामध्ये किमान 5 किलो ट्रायकोडर्मा टाकून शेणखतात मिसळून तो पेरणीपूर्व फेकून दिल्यास आपल्याला बुरशीजन्य जे रोग आहे जमिनीतून मुळांना लागणारे त्यापासून चांगल्या प्रकारे आपला प्रभाव त्याच्यावरती आणि कंट्रोलसुद्धा चांगला मिळवता येतो. तर असं मला वाटते की तुमच्या प्रश्नांचं इथे समाधान झालेलं असेल. आजचा आपला दुसरा कॉल आलेला आहे, तर आपण तो उचलूया. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोलामध्ये फोन इन कार्यक्रमासाठी आपला फोन लागलेला आहे. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. मी दिलीप मानकर, वरुड कुलट, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. नमस्कार दिलीप भाऊ. नमस्कार. आज आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर कुलदीप देशमुख सर. तर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असेल तर तुम्ही त्यांना आता विचारू शकता. माझा प्रश्न. नमस्कार. 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 बोला बोला. माझा एक प्रश्न होता की आपण जे बीटी बियाणं पेरतो, बरोबर, आजपर्यंत बीटी पेरत आलेलो आपण, आता त्याच्यामध्ये काही तंत्रज्ञान, जशी तंत्रज्ञानाची वाढ झाली त्याच्यामध्ये, जसं ते तणनाशकाचं ते काही बियाणं वगैरे आलेलं आहे का सर? बघा, तुमचा प्रश्न मला लक्षात आलेला आहे. मी त्याच्यावरती थोडंसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये HTBT नावाचा एक प्रकार आपल्याकडे आलेला आहे. पण सध्या तरी HTBTला शासनाने मान्यता दिलेली नाही आहे. आता मी हे म्हणणार नाही ते चांगलं आहे की खराब आहे. आता त्याच्या ज्या ऑल ओव्हर लेवलला जेव्हा ट्रायल होतील त्याच्यानंतर त्याला शासन मान्यता दिल्यावरतीच ते आपल्याला ते उपलब्ध होईल मार्केटमध्ये. पण बरेच शेतकरी आता असं लक्षात येतं आहे की ते चोरून म्हणा, इकडून तिकडून म्हणा आणत आहेत.
पण ते अतिशय चुकीचं आहे. त्याच्या ज्या क्लायमॅटिक कंडिशनच्या ट्रायल आहेत अजून त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. तरी मला असं वाटतं की आपल्याकडे तणांचा प्रादुर्भाव असतो आपल्या शेतामध्ये, असं नाही आहे. पण आता त्यातल्या त्यात या वर्षी असं झालेलं आहे की एकट दुक्कट पाऊस पडून गेलेला आहे, चांगला पाऊस. बऱ्याच शेतकऱ्यांचं तणकट निघून आलेलं आहे आणि त्यांनी पट्टापास मारणं चालू केलेली आहे. म्हणजे जवळपास जे 70-80% तण आहे ती या वर्षी तसंच नष्ट झालेलं आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण काय करतो, लगेच पेरणी केल्यानंतर 24 तासाच्या आत तणनाशकाचा फवारा करतो. तर त्याच्यामध्ये चांगले चांगले तणनाशक सुद्धा आता बाजारामध्ये आलेले आहेत. त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. उदाहरणार्थ पेंडिमिथॅलिन आहे, स्टॉम्प एक्स्ट्रा नावाने बाजारात येतं. ते जरी तुम्ही घेतलं, फक्त एक अट आहे त्याच्यामध्ये, 100 ते 120 लिटर पाणी पेरणीच्या मागच 24 तासाच्या आत जर का फवारलं तर त्यांनी सुद्धा तणांचं चांगलं नियंत्रण होतं. दुसरं, आपण उभ्या पिकात सुद्धा एक तण नाशक घेतो. प्रामुख्याने बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळ्या नावाने येतं. पायरिथोबाईक सोडियम प्लस क्युझॉलोफ ऑफ इथाईल, हिटवीड मॅक्स नावाने येतं. वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगळ्या कोणतंही घ्या हा घटक असलेलं. तर 2-2 पानाची कपाशी असली त्यावेळेस जर काही तणनाशक आपण त्याच्यावरती मारलं तर आपल्या तणांचा प्रादुर्भाव तिथेही चांगल्या प्रकारे कमी होतो. म्हणून पर्टिक्युलर एकाच गोष्टीसाठी वाणाचं बदल करणे हे कुठंतरी आपल्याला इकॉनॉमिकली न परवडणारं होऊ शकतं. बरोबर आहे. हां, तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲव्हरेजमध्ये सुद्धा चांगला मोठा फटका बसू शकतो. दुसरा म्हणजे सरकीचा उतारा ज्याला आपण म्हणतो की भरती म्हणतो त्याला, तर तो झडत्या जो लागणं म्हणतो तो लागू नाही शकणार. तर त्यामुळे तिकडे न गेलेलं बरं. जेव्हा त्याला ऑथॉरिटीक मान्यता येईल त्यावेळेस मग चर्चा करता येईल. ठीक आहे सर. आशा करते दिलीप भाऊ आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. हो हो, ठीक आहे. आकाशवाणी अकोलामध्ये संपर्क करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. सर, सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे सघन पद्धतीमध्ये कपाशी पिकाची झपाट्याने वाढ होते. तर मग आमच्या शेतकरी बंधूंनी या झाडाच्या वाढीचे नियोजन कसे करावे आणि त्यासाठी कोणते संप्रेरके वापरावे याविषयी माहिती सांगा. बघा, अतिशय सुंदर प्रश्न आहे. आता सघन पद्धतीमध्ये झाडांच्या वाढ तर ही होतेच, त्याच्यासाठी आपल्याला काही ठराविक वाण निवडावं लागतात. ती वाण ही उभाट वाढणारी, म्हणजे इरेक्ट टाईप ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, उभाट वाढणारी वाणांची निवड करे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये राशीची स्विफ्ट आहे, अंकुरची कीर्ती आहे, नुजीउडीची अर्मिता आहे, बायोसीडची बायोबोल्ट आहे, US ॲग्रीची 4823 आहे. ह्या ज्या काही BG2 वाण मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे हे सरळ उभाट वाढणारे वाण आहेत. आता यावरती काय करावं लागतं आपल्याला की 45व्या दिवशी 1 लिटरला 1.2 ml प्रमाणे, म्हणजे पाणी 1 लिटर जर का असेल तर 1.2 ml प्रमाणे मेपिकॉट क्लोराईड, बाजारात चमत्कार नावाने येतं, वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळ्या नावाचं घटक महत्त्वाचा आहे चमत्कार, त्याचा आपल्याला 45व्या दिवशी त्याच्यावर फवारा घ्यायचा आहे वाढ नियंत्रण करण्यासाठी. याचा डोज फार महत्त्वाचा आहे, 1 लिटरला 1.2 ml प्रमाणे. आता दुसरा फवारा याच्यावरती आपल्याला परत एक घ्यावा लागतो. तो ह्या मारल्यापासून जवळजवळ 15 दिवसांनी, म्हणजे 60 ते 65 दिवसांनी तो येतो. तो घ्यायचा आहे 1 लिटरला 1.5 ml प्रमाणे. म्हणजे 1 लिटर पाणी असेल तर 1.5 ml आपल्याला त्याच्यामध्ये चमत्कार टाकायचा आहे आणि असा दुसरा फवारा आपल्याला त्याच्यावर घ्यायचा आहे वाढ नियंत्रणाचा. आता याने काय होईल, जी टोकाकडे जाणारी त्याची जी झाडाची एनर्जी आहे, जी ताकद आहे, ती तिकडं न जाता फळफांदीकडे जाईल. बोंडांचा आकारसुद्धा चांगला म्हणजे वाढेल आणि पातीगळसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला टाळता येईल. तर अशा रीतीने जर का आपण त्याचं कॅनोपी मॅनेजमेंट, ज्याला शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं, म्हणजे वाढा संप्रेरकाचं आणि वाढ नियंत्रणाचा जो आपण एक सांगावा घालून आणलेला आहे तिथे, त्याच्यामध्ये त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. नक्कीच. आजचा आपला तिसरा कॉल आलेला आहे, तर आपण तो उचलूया. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोलामध्ये फोन इन कार्यक्रमासाठी आपला फोन लागलेला आहे. हा, नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. मी करणवाडी तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाण्याचं महादेव पातोडे बोलतो ताई. नमस्कार महादेव भाऊ. नमस्कार. आज आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान, आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्टुडिओमध्ये तज्ज्ञ आलेले आहेत कुलदीप देशमुख सर. तर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असेल तर तुम्ही त्यांना आता विचारू शकता. मी महादेव पातोडे बोलतो सर. हो हो, नमस्कार. बोला बोला. नमस्कार. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की
पुरवलो कपाशीची लागवड केव्हा आणि कशी करावी आणि सुधारित जाती कोणत्या वापराव्यात? बरोबर, अतिशय सुंदर प्रश्न आहे बघा. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. हो, करा. कोरडवाहू जमिनीमध्ये आपल्याला 2 गोष्टींचं लक्षात घ्यावं लागते. एक, जमीन भारी प्रकारात मोडते की हलक्या? मध्यम आकाराची जमीन, मध्यम प्रतीची जमीन आहे. बघा, मध्यम प्रतीची जर का जमीन असेल तर त्याच्यासाठी काही वाण आहेत, मी तुम्हाला ते सांगतो. मार्केटमध्ये उपलब्ध आहे BG2चे. तुमचा जो तालुका कोणता येतो? जळगाव जामोद तालुका, नांदुराचा थोडासा तो पट्टा, संग्रामपूरपर्यंत तो असा पसरलेला आहे. मध्यम ते खोल काळी जमीन त्या भागामध्ये आढळून येते. त्या भागामध्ये जर का घ्यायचं झालं तर राशीची स्विफ्ट आहे, अंकुरची कीर्ती आहे, US ॲग्रीसीडची 4823 आहे, 7067 आहे आणि बायोसीडची लवकर येणारा वाण बायोबोल्ड म्हणून एक आहे मार्केटमध्ये. तर तुम्ही या 5 वाणांपैकी कोणताही एक वाण निवडू शकता. आता अंतर किती असलं पाहिजे? त्या भागामध्ये जळगाव जामोद त्या भागामध्ये जी हलक्या प्रतीची जमीन आहे तिथे 2 ओळीतलं अंतर हे 3 फूट आहे. आणि ज्यांची जमीन ही मध्यम ते भारी प्रकारात आहे त्यांचं अंतर हे 3.5 ते 4 फुटापर्यंत आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. आता या जमिनीच्या सुटेबिलिटीनुसार तुम्हाला अंतर घ्यायचं आहे. जर का तुमची जमीन ही, इथून मला सांगणं कठीण आहे, ती जर का हलकी प्रतीची असेल तर तुम्ही 3 फूट अंतर ठेवा. ती जर का थोडीशी भारी प्रकारामध्ये मोडत असेल तर मग तुमचं अंतर हे 4 फूट असलं पाहिजे. बरोबर. 4 फूट बाय 1 फूट म्हणजे 4 बाय 1 वर आपली कपाशी लागवड झाली पाहिजे. आणि ती जर का हलक्या प्रकारामध्ये असेल तर 4 फूट बाय 1 फूट, 3 फूट बाय 1 फूटवर. या 2 पैकी एका अंतराची तुम्ही निवड करू शकता. तर तुमची जमीन ही कशी आहे हे कोण चांगल्या प्रकारे सांगू शकतो? त्या शेतकऱ्याशिवाय कोणी सांगू शकत नाही. बरोबर आहे. तर हे वाण आहेत, यापैकी कोणताही तुम्ही एक वाण निवडा आणि हे अंतर आहे. बरं सर, रासायनिक खताच्या मात्रा कोणत्या द्याव्यात? बरोबर, अगदी सुंदर प्रश्न. बघा, कपाशी पिकाला आपल्याला जर का पेरणीपूर्व सिंगल सुपर फॉस्फेट देता आलं फेकून तर फार छान. पण आता काही कारणास्तव सिंगल सुपर फॉस्फेट फेकून नाही झालं तर त्यांनी कपाशीचे डोस तुमच्यासाठी नाही, बाकीच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सांगतो, त्यांनी मी सांगतो त्याप्रमाणे घ्यावेत. पेरते वेळी 12-32-16 किंवा 14-35-14 यापैकी कोणतंही एक खत भेटलं तर फार चांगलं. पुन्हा एकदा सांगतो, 12-32-16 किंवा 14-35-14 यापैकी कोणतंही एक एकरी 1 बॅग म्हणजे 50 किलो अधिक 25 किलो युरिया हा त्याला पेरते वेळी द्यायचा आहे. आता मी 1 एकराचा हिशोब सांगतोय, आपलं किती एकर क्षेत्र आहे तेवढा तुम्ही गुणाकार करून घ्यायचा. आता दुसरा डोस हा पहिला जेव्हा पेरते वेळी दिला त्यापासून 30 दिवसांनी आला पाहिजे, 1 महिन्यानंतर. 1 महिन्यानंतर जेव्हा तो येईल तर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 10-26-26 एकरी 1 बॅग अधिक 22 किलो युरिया अधिक 6 किलो मॅग्नेशियम सल्फेट. लालवालं खत येतं बघा, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलोची ती बॅग येते बाजारामध्ये. तर ते कितव्या दिवशी दिलं पाहिजे? 30व्या दिवशी दिलं पाहिजे. आता मॅग्नेशियम सल्फेट याच्यासाठी द्यायचं की ती कपाशी शेवटून लाल पडते, ती लाल पडू नये म्हणून तिला मॅग्नेशियम सल्फेट 30व्या दिवशी गेलं पाहिजे. आता लाल्या येऊ नये म्हणून. बरोबर, अगदी बरोबर. आता 60व्या दिवशी त्याला 25 किलो युरिया आणि 25 किलो पोटॅश एवढंच द्यायचं आहे आपल्याला. 60 दिवसानंतर कोणतेही खताचे डोस कपाशीला आपल्याला द्यायचे नाहीयेत. म्हणजे 0, 30 आणि 60 असे 3 समान आपली विभागणी करून त्याच्यात खताचे डोस त्याला गेले पाहिजे. आता एकत्रितपणे एकरी 1 बॅग युरिया कुठेच टाकायचा नाही आहे. तर प्रति एकर प्रमाणे तुम्हाला समजलं? समजलं. बस सर, आता गुलाबी बोंडअळीचा कधी कधी प्रादुर्भाव होतो. बघा, आता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 2 कारणाने होतो. एक, आपण मान्सून पूर्व जर का लागवड केली तर त्यामुळे पण तो व्हायचो. बरेच शेतकरी फरदळ घ्यायचे, त्यामुळे सुद्धा तो गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व्हायचा. पण आता उन्हाळ्यामध्ये जर का खोल नांगरणी केली त्याच्यामध्ये त्याचे जे कोश आहेत ते मरून जातील. दुसरी गोष्ट आहे की लगेच आपले 45 दिवसानंतर 1.5 ते 2 महिन्याची कपाशी जर का पुढे व्हायला लागली की लगेच आपले फेरोमेन ट्रॅप म्हणजे सापळा, कामगंध सापळे जे आहेत ते त्याच्यामध्ये लावले गेले पाहिजे. त्यामुळे सुरुवातीपासूनच जर का नियंत्रण केलं तर शेवटी बोंडअळी येणार नाही. सर, आपल्याकडून एकदम उपयुक्त माहिती मिळाली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. सर, शेवटी आमच्या शेतकरी बंधूंना सघन पद्धतीमध्ये कापूस लागवड करावयाची असल्यास त्यामध्ये
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती सांगा. बघा, सूक्ष्म अन्नद्रव्य, आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा येतो, साहेब आमच्या कपाशीमध्ये पातीगळच फार होते, आमची पातीच गळतात, आमचे बोंडच गळतात. आता हे जे पातीगळ, छोटे छोटे बोंड गळून पडतात, हे नुसतं खताच्या कमतरतेमुळं नाही तर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेनं सुद्धा गळून पडतात. आता मग याला द्यायची कोणती सूक्ष्म अन्नद्रव्य? तर आता मी जसं बोलता बोलता एक मागच्या प्रश्नामध्ये उत्तर दिलं होतं, खताच्या सोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट एकरी 6 किलोप्रमाणे 30व्या दिवशी खतात मिक्स करून आपल्याला द्यायचं आहे, अधिक दाणेदार सल्फर एकरी 6 ते 8 किलोप्रमाणे हे सुद्धा आपल्याला पेरतेवेळी किंवा जास्तीत जास्त 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हे त्याला कपाशी पिकाला द्यायचं आहे. बघा, सल्फर काय करतो? सल्फर त्या सरकीतल्या तेलाचं प्रमाण वाढवून देतो. तेलाचं प्रमाण वाढलं म्हणजे सरकी चांगली ठोकर भरते, सरकी चांगली ठोकर भरले म्हणजे बोंडाचं वजन वाढतं, बोंडाचं वजन वाढलं म्हणजे इनडायरेक्टली आपलं उत्पन्न वाढतं. आता हा सल्फरचा. आता परत आपल्याला फवारणीतून मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 हा आपल्याला फवारणीतून त्याला घ्यायचा आहे 30व्या दिवशी, आणि एक 2 फवारा आपल्याला, दुसरा फवारा एक 45व्या दिवशी जर का घेतला तर फार छान. किंवा मायक्रोन्यूट्रिएंटच्या एक अंदाज पाहून, डिफिशियन्सीज पाहून आपल्याला तो फवारा घ्यायचा आहे. बाजारात मायक्रोला नावाने येतं किंवा मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 असलेलं कोणतंही बाजारातलं घ्या. प्रतिपंप 50 ml प्रमाणे आपल्याला त्याचे 2 फवारणी त्याच्यात घ्यायची आहे. याशिवाय जर का आपल्यामध्ये मॅग्नेशियमची डिफिशियन्सी आढळून आल्यास शेवटून तर त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटची एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे. आणि याच शेवटच्या प्रश्नासह मी आपले आभार मानते सर, की तुम्ही वेळात वेळ काढून आकाशवाणी अकोलामध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंना सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान याविषयी मौल्यवान अशी माहिती दिली. या माहितीचा नक्कीच आमचे शेतकरी बंधू पुरेपूर उपयोग करतील अशी आशा करत मी पुनश्च आपल्याला ऐकणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणि आकाशवाणी अकोलातर्फे मनःपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. विशेषतः अकोला आकाशवाणीचे सुद्धा आभार. आणि आजचं हे आपण जे करत आहोत विकसित कृषी संकल्प अभियान या अंतर्गत आपण आजचं हे प्रसारण करत आहोत. आणि या व्यतिरिक्त अजून काही शेतकऱ्यांचे प्रश्न असल्यास ते माझ्याशी थेट संपर्क साधू शकतात. माझा संपर्क क्रमांक आहे 90 28 12 93 33. सघन पद्धतीने कपाशी लागवड या तंत्रज्ञानामध्ये अधिक तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम, ज्याचा विषय होता सघन पद्धतीने कपाशी लागवड तंत्रज्ञान, आणि आमंत्रित तज्ज्ञ होते डॉक्टर कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर वेळ झालेली आहे बाजारभाव जाणून घेण्याची. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. ज्वारी लोकल 1055 ते 2520 रुपये, आवक अंदाजे 806 क्विंटल. गहू लोकल 2275 ते 2605 रुपये, आवक अंदाजे 179 क्विंटल. मूग 4500 ते 6480 रुपये, आवक अंदाजे 215 क्विंटल. तूर 5505 ते 6865 रुपये, आवक अंदाजे 1332 क्विंटल. हरभरा 4300 ते 5585 रुपये, आवक अंदाजे 1547 क्विंटल. तीळ 4600 ते 9555 रुपये, आवक अंदाजे 44 क्विंटल. मका 1870 ते 1870 रुपयेच, आवक अंदाजे 24 क्विंटल. आणि सोयाबीन 3800 ते 4330 रुपये, आवक अंदाजे 1715 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण जाणून घेतला आजचा बाजारभाव, जो आपल्याला प्राप्त झाला होता कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून.
शेतकरी बंधूंनो, याच सोबत आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपली रजा घेते. नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. आपला इतिहास उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासून गार्गी, मैत्रेयी, अरुंधती यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्यात. आपल्याच देशात राणी लक्ष्मीबाई, चांदबिबी यांच्यासारख्या वीरांगणा झाल्या. आपल्या देशातच जिजाऊ मासाहेबासारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर आपल्याला अशा स्त्रीरत्न कुठून मिळतील? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. स्त्री, माता, मुलगी, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांची सुरक्षा, त्यांचा सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य आहे. उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस मुल्क की सरहद की निगहबान है आंखें. सरहद्दीवर लढतो आहे जो, आपलं कर्तव्य पालन करतो आहे तो, त्याला नाही परवा कोसळत्या बर्फाची, धुमसत्या वादळांची, त्याला नाही तमा कोणत्याही संकटाची. धन्य आहे ती माता जिने आपल्या वीर पुत्राला मातृभूमीसाठी जन्म दिला. कधी आसपास कोणीच नसतं तेव्हा ती असते. जेव्हा भीतीचं काहूर उठतं तेव्हाही ती असते. कधी खडतर जीवन प्रवासामुळे मन विषण्ण होतं तेव्हाही ती असते. आपल्या आसपास अगदी हातभर अंतरावर ती असते. तिचे सूर असतात आणि मग उरतो फक्त आनंद. आकाशवाणी अकोला केंद्र, लोकहितवर्धिनी, लोकहितकारिणी. आकाशवाणी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. संवर्धन करू वृक्षांचं, रक्षण करू कुटुंबाचं. झाडं लावा, झाडं जगवा. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. रसिक श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.